ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, अमेरिका या देशामध्ये एक तरुण ज्याचं नाव निकी, हा तरुण फार फेमस झालेला होता. हा तरुण ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याने जणू काही धुमाकूळ घातलेला होता. लोकांना धमक्या देऊन, वाईट जीवन जगून, हातामध्ये स्विच नाईफ घेऊन तो लोकांना लुबाडीत असे, त्यांच्याकडून पैसे घेत असे. अहोरात्र दारूच्या नशेमध्ये ड्रगच्या आहारी गेलेला असा निकी परमेश्वरापासून पूर्णपणे अलिप्त झालेला होता. स्वतःचं भान, स्वतःची आयडेंटिटी विसरून गेलेला होता आणि फक्त लोकांना लुबाडून, चोऱ्या करून आपलं जीवन जगत असतो. आणि असाच एकदा न्यूयॉर्क या शहरामध्ये रस्त्यावरून जात असताना त्याचा सामना, त्याची भेट एका चांगल्या व्यक्तीशी होते, फादरांशी होती, जो फादर निकीला चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याला प्रभू येशूविषयी सांगतो, त्याला जीवन किती सुंदर आहे हे दाखवून देतो. आणि हळूहळू निकीमध्ये परिवर्तनास सुरुवात होते. निकीला कुठेतरी जाणीव होते की त्याचं मूल्य काय आहे, कोणीतरी त्याच्यावरती फार अफाट प्रेम करत आहे याची हळूहळू त्याला जाणीव होते. इतकंच नाही, जी आयडेंटिटी, जे स्वतःचं रूप तो हरवून बसलेला होता, स्वतःचं रूप तो गमावून बसलेला होता, हळूहळू ती आयडेंटिटी त्याला परत मिळते. स्वतःचं अस्तित्व जाणतो, महत्व जाणतो आणि ज्या हातामध्ये स्विच नाईफ म्हणजेच चाकू घेऊन त्या चाकूच्या धारेने तो इतरांना लुबाडीत होता, तोच निकी आता आपल्या हातामध्ये बायबल घेऊन त्याच न्यूयॉर्क शहराच्या सिटीच्या रस्त्यावरती जाऊन लोक प्रवचन देतो. आणि त्याचं हे बदललेलं स्वरूप, बदललेलं रूप, परिवर्तन झालेलं जीवन पाहून अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे होय असं सांगतात की स्वतःची ओळख पटवून घेण्यासाठी भरपूर वर्ष लागतात. परंतु ज्या व्यक्तीला स्वतःची ओळख झालेली आहे, ज्या व्यक्तीला स्वतःची आयडेंटिटी किंवा स्वतःचं या जगामध्ये येण्याचं कारण समजलेलं आहे, त्या व्यक्तीला सर्वस्व मिळालेलं आहे. नाहीतर या जगामध्ये अनेक व्यक्ती आहेत जे मरणाच्या पंथाला टेकलेले असताना देखील आपलं जगामध्ये येण्याचं महत्व काय आहे हे त्यांना अजून समजलेलं नसतं. आणि म्हणूनच आज देवमाता आपल्या सर्वांना, आपण कोण आहोत, आपलं या जगामध्ये येण्याचं कारण काय आहे आणि परमेश्वर आपल्यासाठी कोण आहे, या दोन गोष्टीवरती अगदी खोलवर विचार करण्यासाठी, मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचंच उदाहरण ठेवत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त सर्वात मोठा, साधा परंतु खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न शिष्याबरोबर ठेवतो. तो शिष्याला काय विचारत आहे की लोक म्हणून मला कोण सांगतात, लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी काय आयडेंटिटी आहे, मी लोकांसाठी कोण आहे. तेव्हा सर्व शिष्य ताबडतोब उत्तर देतात. काही लोकांच्या मते तुम्ही एक जुने प्रवक्ते आहात किंवा चमत्कार करणारे परमेश्वर आहे. काही लोकांच्या मते तुम्ही एलिया आहेत, काही लोकांच्या मते तुम्ही इर्मया संदेष्ट आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त दुसरा प्रश्न जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा मात्र ते पेचात पडतात. तो दुसरा प्रश्न काय असतो, लोकांचा सोडा तुम्ही मला कोण म्हणून विचारतात किंवा तुम्ही मला कोण म्हणून सांगतात, तेव्हा सर्वजण शांत होतात. परंतु एकच व्यक्ती परमेश्वराला उत्तर देतो, म्हणजे पेत्र. पेत्र सांगत आहे की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राची वाहवा करतो. यामध्ये काय गोष्टी सांगत आहे, यामध्ये परमेश्वराला स्वतःची ओळख पटलेली होती. परमेश्वर ठाऊक होते की तो कोण आहे, तरी सुद्धा मुद्दाम परमेश्वर प्रश्न का विचारत आहे, कारण परमेश्वर शिष्याला दाखवून देत आहे, जशी मला माझी ओळख पटलेली आहे तेव्हा तुम्हाला देखील तुमची ओळख पटणे गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची ओळख पटली नाही तर तेच लोक तुम्हाला कुठेही नेऊन ठेवतील, तुम्हाला कुठल्याही दिशेने ढकलतील आणि तुम्ही त्या दिशेने जाणार आहात. आणि जगात मध्ये अशीच परिस्थिती आपण पाहत असतो. आपल्याला स्वतःची ओळख नसल्या कारणानं आपण लोक सांगतील त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रभू येशूला ठाऊक होतं की काही लोक त्याला एलिया म्हणतात, काही लोक त्याला संदेष्टा म्हणतात, काही लोक त्यांना चमत्कार करणारा परमेश्वर म्हणतात. परंतु येशू ख्रिस्ताला हे देखील ठाऊक होतं की तेच लोक त्याला लुटारू देखील सांगतात, तेच लोक त्याला खादाडं देखील सांगतात, तेच लोक त्यांना भूतापासून भूते पळवणारा परमेश्वर असं सांगतात. म्हणजे जे लोक एका मुखाने स्तुती करतात तेच लोक दुसऱ्या मुखाने देखील दुर्भाषण करतात याची परमेश्वराला जाणीव होती. आणि म्हणून परमेश्वर त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही, तर परमेश्वर स्वतः कोण होता त्याची ओळख पटलेली होती. आणि जेव्हा पेत्र परमेश्वराविषयी सांगतो तेव्हा तो खुश होतो आणि तेव्हा सांगतो की पेत्र, तुला माझी ओळख पटलेली आहे आणि तुला स्वतःची देखील ओळख पटली आहे. आज देऊळ माता आपल्या दोन प्रश्नावरती मनन चित्त करण्यासाठी पाचारण करत आहे. प्रथम, आपल्याला स्वतःची ओळख पटली पाहिजे. ज्या व्यक्तीला स्वतःची ओळख पटलेली आहे की मी कोण आहे, मी कशासाठी आहे, मी का जीवन जगत आहे, त्या व्यक्तीला दुसऱ्यांची चिंता नसते. ती व्यक्ती दुसऱ्यांच्या या कुठल्याही कारणामुळे भडकून जात नाही, तर त्या व्यक्तीचं लक्ष समोर केंद्रित असतं. किती तुफान आलं, किती संकटे आलं तरी ती व्यक्ती त्या संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य असते, कारण त्या व्यक्तीला स्वतःची जाणीव झालेली असते, स्वतःची ओळख पटलेली असते. परंतु ज्या व्यक्तीला स्वतःची ओळखच पटली नाही, ती व्यक्ती त्या सागरामध्ये पाण्यामध्ये टाकलेल्या एका लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाटा त्या ओंडक्याला दिशा देते त्याप्रमाणे ते ओंडकं वाहत जात. आपली परिस्थिती तशी होता कामा नये. आपली परिस्थिती सुकाने लावलेल्या बोटीप्रमाणे असली पाहिजे. एकच दिशा, जी दिशा आपण ठरवलेली आहे, जी दिशा परमेश्वराने ठरवलेली आहे, म्हणजे आपला स्वतःची ओळख पटली, ती आपली खरी आयडेंटिटी आहे. आणि त्यासाठी अनेक वर्ष आपल्याला लागणार आहे की आपला स्वतःची ओळख पटवून घेण्यासाठी. त्यासाठी आपण कोण आहेत हे आपल्याला जाणण्यासाठी आपण स्वतःच्या जीवनावरती दररोज मनन चिंतन केलं पाहिजे. आपल्यामधील असलेले स्ट्रेंथ, आपल्यामधील असलेले टॅलेंट्स आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे निकी या युवकाने स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला समजलं की माझं या जगामध्ये येण्याचं अस्तित्व काय आहे, कारण काय आहे, आणि त्याला कळालं की कोणतरी माझ्यावरती प्रेम करत आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराला स्वतःच्या आयडेंटिटीची ओळख झालेली होती, त्यामुळे यहुदी लोक काय बोलतील याची त्याला चिंता नव्हती. त्याचं मिशन कार्य खरं होतं, त्याला माहिती होतं की तो कोण आहे. त्याचप्रमाणे पेत्राला स्वतःची ओळख झाली होती. त्याचप्रमाणे आपण देखील स्वतःची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःची ओळख पटली एवढंच नाही, तर परमेश्वर कोण आहे हे देखील आपण पटवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की परमेश्वर माझ्यासाठी कोण आहे, परमेश्वर माझ्या जीवनात काय कार्य करत आहे आणि परमेश्वर माझ्या बरोबरीने काय करत आहे, या गोष्टीचा अनुभव घेणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्यासाठी कोण आहे आणि मी परमेश्वरासाठी कोण आहे, या दोन गोष्टीची ओळख करणे फार गरजेचं आहे. जर या दोन प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं की मी कोण आहे, माझं या जगात येण्याचं अस्तित्व काय आहे आणि परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काय कार्य करत आहे, या दोन प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जगातील सर्वात शांतप्रिय व्यक्ती, जगातील सर्वात संतुष्ट व्यक्ती म्हणजे आपण असणार आहोत. नाहीतर मरणाच्या पंथाला लागलेलं असताना देखील आपण असंत जीवन जगणार आहोत. आपण अनसॅटिस्फॅक्टरी जीवन जगणार आहोत, कारण आपल्याला स्वतःची ओळख पटली नाही. आणि म्हणूनच आजच आपण आपल्या जीवनावरती मनन चिंतन करूया की परमेश्वर माझ्यासाठी कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये जर सेंटर पॉइंट असेल तर मला माझी ओळख नेहमीच पटू शकते. आज आपण परमेश्वराकडे सामर्थ्य मागूया, कृपा मागूया स्वतःची ओळख पटवून घेण्यासाठी आणि परमेश्वर माझ्यासाठी कोण आहे ते देखील त्याचा शोध आपण घेण्यासाठी. आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला आपल्या स्वतःची ओळख काय आहे हे नक्कीच पटवून देणार आहे. आमीन.